सुप्रभात मंडळी, आपल्या 2 करोड वर्षानंतरच्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्ही खूप परत तुम्हाला सांगून आम्ही रेग्युलर येऊ म्हणून सांगून परत आम्ही गायब झालेलो बिकॉज ऑफ आमचा बेबी काही ना काहीतरी आमचं त्याचं चालू होतं त्याच्यामुळे. पण आज आम्हाला 1 दिवसाचा टाइम भेटलाय. आम्ही वन डे पिकनिक प्लॅन केली आहे वज्रेश्वरी साईडला, आमच्या घरापासून बऱ्यापैकी जवळ आहे. म्हटलं ॲटलिस्ट वन डे तर वन डे ते तरी ट्राय करूया. तर आम्ही आता आलो आहे रोहिणी कृषी, नाव खूप रोहिणी कृषी प्रधान केंद्र, नाही रोहिणी कृषी पर्यटन केंद्र. येस. सो बघूया आता कसं आहे, तुम्हाला पण दाखवतो. सध्या तरी आम्ही पण जस्ट आलोय, आताचाच रूम आहे. तुम्हाला पण थोडं, आम्ही आता ऍक्च्युली जातोय ब्रेकफास्ट करायला, खूप भूक लागली. ब्रेकफास्ट झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा चांगला रूम टूर देतो. चलो ब्रेकफास्ट करूया. मंडळी, नाश्ता आलेला आहे. मिसळ पाव आणि अंड्याची पोळी. आम्ही ॲक्च्युली पहिलं सिलेक्ट करून ठेवलेलं होतं जेव्हा आम्ही बुक केलेलं तेव्हा आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स होते. कांदा पोहे, उपमा, मिसळ पाव, ऑमलेट, नॉनव्हेजमध्ये ऑमलेट पण होतं. आणि आम्ही ह्याच्यामध्ये पण व्हेजच सिलेक्ट केलेलं, कारण आता बॅक टू बॅक 2-3 वेळा नॉनव्हेज झालेलं. सो मी जेवणामध्ये पण व्हेजच सिलेक्ट केलं. त्यामुळे आता मी सकाळी फक्त त्यांना सांगितलेलं, रिक्वेस्ट केलेली की मला जर डबल ऑमलेट मिळालं तर अतिउत्तम. त्यांनी ती माझी इच्छा पूर्ण केलेली आहे. मग सॅम, कसं वाटतंय आफ्टर लॉंग टाईम आपण आलो आहे? नेचरमध्ये खायचा आनंद आणि थोडं वेगळ्या ठिकाणी म्हणजे चेंज झाल्यासारखं वाटतं जरा रोजच्या एवढ्या लॉंग रुटीनमधून. जवळजवळ 8 महिने झाले कुठेही बाहेर पडलो नाही ॲज आउटिंग किंवा असं. फक्त काही म्हणजे इम्पॉर्टंट काम असेल तरच बाहेर पडलो, नाहीतर घरात आणि घरात. आणि नाश्ता कसा आहे? नाश्ता एकदम मस्त आहे. आमचं बाळ ऑमलेट खात आहे आज फॉर द फर्स्ट टाइम. म्हणजे आम्ही उकडलेलं अंड दिले, पण ऑमलेट फर्स्ट टाइम खात आहे. So after 11 months he is eating for the first time. मस्त असा नाश्ता झालेला आहे. आता डोळे पडत आहेत, आता एवढा नाश्ता केला आहे. आणि आम्ही परत आता रूमकडे चाललो आहे. हे असे स्टेअरकेस आहेत खाली रूमकडे जायसाठी, आणि नाश्त्यासाठी असं वरतून लेफ्ट साईडला होता. सो नाश्ता, मिसळ पाव इज गुड बट ऑमलेट इज अल्टिमेट. त्यामुळे आज मला असं वाटतं की मी व्हेज ऑप्ट केलं आहे लंचसाठी. ते थोडंसं रिग्रेट होणार आहे असं वाटतं आहे मला, बट ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आज व्हेज खा लेंगे. आता आपण चाललो आपल्या रूमकडे. असा पाथवे आहे, त्यांनी जरा माझ्या मते पडायला होईल किंवा स्लिपरी होतं म्हणून पावडर टाकली, बोरिक पावडर. अशी घरेत बाजूबाजूला. आता आमचं हे दाखवतो. आमचं आहे निवांत. दिसते का तुम्हाला? उलट आहे, निवांत. तर तुम्हाला रूम दाखवतो कशी आहे. ही रूम आहे या साईडला. रूम बघूया आपण. मस्त असं हँग करायला, कपडे हँग करायला काइंड ऑफ ओपन वॉर्डरोब टाईप बनवलं आहे. 2 जणांची सिटिंग आहे. मस्त क्वीन साईज बेड आहे. तुम्हाला चहा कॉफी जर स्वतःला बनवून हवी असेल तर. एक स्पेशियस अशी बाल्कनीसुद्धा आहे बसायला, जिथून तुम्ही एन्व्हायरमेंटचा मस्तपैकी आनंद घेऊ शकता. आणि हा मी आहे,
बाबूची बॅग लावलेला. आणि हे आहे वॉशरूम. शॉवर, बेसिक टॉयलेटरीज, अच्छा खासा मिरर है, अच्छा खासा है. सो आणि हा आहे मस्त ओपन विंडो. इथून तुम्ही सकाळी सकाळी एकदम चांगला सूर्योदय बघू शकता while waking up from your bed. मस्त. चला तर मग रूम टूर तर झाली, नाश्ताही झाला, पण एक गोष्ट राहिली ती म्हणजे आपण इथे कसं आलो ते बघायचं आहे. तर आम्ही अराऊंड एक सकाळी 8 वाजेपर्यंत निघालेलो, कारण 9:30चं आमचं चेक इन होतं आणि आमच्याकडून हार्डली 30-35 किलोमीटरचाच रस्ता होता. त्यामुळे आम्हाला जास्त कुठे ट्रॅव्हल करायचं नव्हतं. आम्ही झेंडावंदन केलं आणि आम्ही सकाळी मस्तपैकी रोडला निघालो. जाता जाता थोडीशी भूक लागलेली होती, त्यामुळे सकाळी थोडंसं आम्ही थांबून आपला छोटासा नाश्ता केलेला, वडापाव खाल्लेला. इकडे आम्ही घेतला आमचा फर्स्ट फ्यूल ब्रेक. दॅट्स द ओनली फ्यूल ब्रेक आम्ही घेतलेला, कारण एवढं कुठे लांब जायचं नव्हतं. जसं मी म्हटलं की एक अराऊंड 30-35 किलोमीटरचाच आपला रोड होता आपल्या लोकेशनपासून. आणि आतमध्ये हे दोघंजणं मस्त चिल करत आहेत AC मध्ये, मजा चालू आहे. बाबू बट हवे झोपलेला, दमलेला बिचारा, सकाळी सकाळी उठलेला. आम्ही अराऊंड 4 वाजता उठलेलो आणि त्याला अराऊंड 6 वाजेपर्यंत उठवलेलं. त्याच्यानंतर आम्ही आपली जर्नी कंटिन्यू केली. हा जो समोर तुम्हाला हायवे दिसतो आहे तो आहे आपला मुंबई गुजरात हायवे. आणि ह्या हायवेची कंडिशन मी तुम्हाला सांगू नाही शकत, इतकी खराब आहे सध्या तरी. तो आता सध्या कॉन्क्रीट बनतो आहे, त्यामुळे हे सगळं कन्स्ट्रक्शन चालू आहे. इथून आपण सरळ सरळ जातो. नालासोपाऱ्याचा आपला ब्रिज आपण क्रॉस केला व विरारचा ब्रिज क्रॉस केल्यानंतरचा जो नेक्स्ट ब्रिज आहे तो आपल्याला घ्यायचा नाही आहे. हाच जो आपल्या खाली आपल्याला उतरून सरळ सरळ जायचं आहे. एक 50 मीटरचा तुम्ही अंतर कापलं इथून उतरल्यानंतर की हा तुम्हाला एक राईट भेटतो, जो आपल्याला वज्रेश्वरीला घेऊन जातो. सेम रोड आहे जिथे आपल्याला रोहिणी फार्म्सला पण जायचं आहे, सेमच रूटवर आहे. इथून जवळजवळ एक 16 किलोमीटरवर माझ्या मते वज्रेश्वरी आहे, पण आपल्याला तेवढंसुद्धा लांब जायचं नाही आहे. हे आपलं जे लोकेशन आहे हे या फाट्यापासून अराऊंड 7.2 किलोमीटर्सवर आहे. आणि जस्ट जर तुम्हाला लँडमार्क पाहिजे असेल तर पहिलं गाव जे लागतं ते मांडवी म्हणून गाव आहे. तिथून तुम्हाला हा सरळ सरळ रोड आहे. रोड चांगला आहे. मध्ये मध्ये जे तुम्हाला आता दिसतंय जे ग्रॅव्हल्स छोटे छोटे पॅचेस आहेत, मध्ये मध्ये काम चालू आहे ते आहेच मध्ये ना मध्ये. अदरवाईज असा सुंदर सरळ सरळ रोड आहे. तसंच लोकेशन काही त्रासदायक नाही आहे, एकदम सरळ सरळ चालत जायचं आहे. सिंगल लेन रोड असल्यामुळे थोडं आरामात जावं लागतं, त्यामुळे थोडासा प्रवास स्लो होतो, बट दॅट्स गुड. तसा काही त्रास नाही आहे त्याचा. आता हा एक अराऊंड 7.2 किलोमीटर जसं तुम्ही क्रॉस करता तुम्हाला तसा एक छोटासा राईट भेटतो. तो मिस करू नका, कारण हा मॅपमध्ये पण दिसताना समजत नाही की कुठल्या म्हणजे किती छोटा आहे हा. त्यामुळे असं एकदम गावात जाणारा रोड आहे हा. इथून राईट मारल्यावर एक अराऊंड 600 मीटरवर आपल्याला आपलं रोहिणी फार्म्स दिसतं राईट हँड साईडला. हा सिंगल लेन असा छोटासा रोड आहे, मस्त सिनिक. आपल्याला जसं आपण कोकणात जातो गावाला, दोन्ही साईडला भरगच्च हिरवगार रान आणि मधून एक गावात जाणारा सडपातळ रस्ता. गेटपर्यंत पोचलेलो आहे. इकडून ॲक्च्युली आम्हाला कळत नव्हतं की कुठे नक्की गेट आहे, कारण हा बॅरिकेड लावलेला होता आणि वरचं त्यांनी ॲक्च्युली नाव काढलेलं, कारण त्यांचं काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू होतं, त्यामुळे नक्की कुठे जायचं ते कळत नव्हतं. आम्हाला थोडा वेळ लागला ते सगळं शोधायला. पण इथून सिम्पल आहे. इथून तुम्ही आतमध्ये गाडी टाकल्यात नंतर मस्त वरती जायला आणि पार्क करायला खूप छान अशी जागा आहे. समोर पूर्ण ओपन लॉन आहे आणि पोचलेलो आहे आपण आपल्या डेस्टिनेशनला.
मंडळी, जेवण एकदम मस्त झालेलं आहे. आम्ही थोडा नाश्ता केल्यानंतर जेव्हा रूममध्ये गेलो, जेव्हा त्याच्यात तुम्हाला जेव्हा रूम टूर दिली, त्याच्यानंतर आम्ही थोडंसं नॅप घेतला, कारण सकाळी खूप लवकर उठलेलो बेबीमुळे. त्यामुळे म्हटलं थोडा वेळ नॅप घेऊ आणि नंतर एक्सप्लोर करू. सो डायरेक्ट आम्ही जेवायलाच उठलो. आणि ही आहे ती प्लेस जिथे जेवणाचं आहे. तुम्हाला प्रॉपर मी दाखवतो कसं आहे. सुंदरसं असं छोटंसं हट टाईप बनवलं आहे. जे फिनिशिंग टचेस पण खूप छान दिले आहेत. जसं लाकडाचं टेबल आहे, लाकडाच्याच खुर्च्या आहेत. या साईडला स्विमिंग पूल आहे. ते बघू शकता, कोणतरी एक फॅमिली आहे ती खेळते. या साईडला तुम्हाला हात धुवायला आहे. हे परत असे सिटिंग्सचे अरेंजमेंट केलेले आहे. बाहेर मस्त नेचर आहे, म्हणजे आजूबाजूला पूर्ण नेचर आहे. आणि त्याच्यामध्ये असं बसायला बनवलं आहे. मध्ये मध्ये छोटे असे तुम्हाला साईडला पण बसायला जागा बनवलेल्या आहेत. ही एक रूम आहे, ती पण मी तुम्हाला दाखवतो. बट दिस इज ऑल अबाउट की जेवणाचं हे कसं आहे. जेवणाचं पण मी फूड शूट केलं आहे, पण मगाशी खूप गर्दी असल्यामुळे मला तेवढं काही दाखवता नाही आलं. त्यामुळे आता हे जे आपण आता जेवण बघू काय होतं ते. चलो. मस्त असं ताट सजून आलेलं होतं. डाळ भात, भेंडीची भाजी, पनीरची भाजी, भाकरी होती, पापड, लोणचं. हे त्यांनी चिकन मला दिलेलं. ॲक्च्युली मी सकाळी जेव्हा ऑमलेट घेतलेलं तेव्हा त्यांना कळालेलं की ह्या माणसाचं काय व्हेजवर होणार नाही, त्यामुळे त्यांनी थोडं चिकन दिलेलं. हे आहेत घरगुती गुलाबजामुन जे त्यांनी तिकडे बनवलेले. त्याच्यानंतर वेगळ्या एक्स्ट्रा आम्हाला भाकऱ्या दिलेल्या होत्या. आणि पनीरची भाजी होती. आणि होतं एक्स्ट्रा पापड. आणि हे आहे समोर सॅमचं ताट. हे मस्त आम्ही जेवण फस्त केलं. आणि खूप दिवसानंतर ॲक्च्युली आम्हाला असं टाईम भेटलेला की आम्ही ते शांत बसून जेवत होतो. कारण बेबी असलं की एकदा मला पहिलं जेवावं लागतं, नंतर मग ती जेवते. असं खूप दिवसानंतर आम्ही असं शांत बसून जरा बोलत बोलत गप्पा मारत मारत जेवलो. खूप चांगला टाईम स्पेंड झालेला ॲक्च्युली इकडे. तर मंडळी, आपण एक मस्तपैकी टूर घेऊया याची. आल्यापासून मला पण बघायला पूर्ण नाही भेटलं, त्यामुळे एक मस्तपैकी टूर घेऊया. मी तुम्हाला ॲक्च्युली हा आहे आपला पाठच्या साईडचा रोड, जिथून आपण एंट्री केलेली, जो तुम्ही लोखंडाचा जो गेट बघितलेला. आणि ही आहे ॲक्च्युअल एंट्री ह्याची. इथे अशी पार्किंग आहे त्याची. ही आपली गाडी उभी येते आणि या साईडला पार्किंग आहे. मी तुम्हाला पाठच्या कॅमेराने प्रॉपर दाखवतो कसे आहे. इथून असं चालायला पुढे आहे. मनीमाऊ बसली आहे. इथून लेफ्ट हँड साईडला सगळे बांधलेले रूम्स आहेत. इकडून सरळ गेलो आपण, इथे रूम्स आहेत. बॅक टू बॅक बाजूला 3 रूम्स लावलेले. ते कसं मस्त सापशिडीचा खेळ मांडलेला आहे, जिथे फॅमिली येऊन बसून खेळू शकते. इथे एक रूम आहे खाली. हे आहे छोट्या मुलांचं स्विमिंग पूल. आणि हे आहे मोठ्या मुलांचं स्विमिंग पूल, म्हणजे अडल्ट्सचं. तर या साईडला गेल्यावर इथे अजून एक छानशी अशी रूम आहे. म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारचे रूम बांधलेले आहेत. आपल्या पण रूमचं तिकडचं तुम्हाला दाखवतो. ही एक रूम आहे, वैभव नावाची. ही एक मोठी रूम आहे, एकांत नावाची, जिथे मोठी फॅमिलीज जर असतील तर ते राहू शकतात. हे आहे अजून एक. सो इट्स काइंड ऑफ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट अर्बन प्लस रुरल जशी घरं असतात
तसं कॉम्बिनेशन ट्राय केलं आहे बांधायला. ही एक रूम आहे. ह्याला बाल्कनी पण खूप छान आहे. याचं नाव आहे प्रभात. सी बाल्कनी. मस्त. ते पण असं थोडंसं ट्री हाऊस सारखं बांधलेलं आहे बसायला. इट्स व्हेरी नाईस. हो, खाली काहीतरी आहे. पाण्याचा आवाज येतोय. सो मंडळी, पाठच्या साईडला आलेलो मी रूम्स बघत बघत, आणि तिथे एक मस्त असं जसं आपल्या गावाला व्हाळ असतात तसा एक पाट आहे. इथे थोडासा नॅचरल आहे आणि हा थोडासा कन्स्ट्रक्ट करून मग त्याला पाण्याला डायरेक्शन द्यायसाठी प्रॉपर बांधलेलं आहे दगडांनी. आणि ही पाठी बघू शकता ती भाताची शेती आहे पूर्ण. खूप भारी वाटतंय, असं गावाला गेल्याचा फील येतोय. हे बघा, जे मगाशी आपण 3 रूम बघितलेले त्याच्या बॅक साईडला एक्झॅक्ट आपण हे जे 3 रूम आहेत लाईनीत. हो, धमालं झालं. हो, आता हे आपण जे मगाशी वर चढत गेलो ते ह्या साईडला मागे आपला रूम आहे. आपल्या रूमकडूनचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो, तोही खूप छान आहे. रूम टूर तर मी तुम्हाला दिलंच आहे. तिथून बाहेरचं नेचर कसं दिसतंय. इथे काही चिकूचे हे पण आहेत, झाडं पण आहेत ज्याला चिकू लागलेले. आणि हे बघा, हा आपला रूम दिसून, आणि हा समोरचा रूम. सो हे दोन्ही पण रूम सेमच आहेत. एकाचं नाव आहे विश्रांत, दुसऱ्याचं नाव आहे निवांत. आपलं आहे निवांत. लेट्स गो. इथे पण मागे काहीतरी आहे पण पुढे मला काही दिसत नाही आहे. सॅम आणि आपला छोटा प्रसम गाडीमध्ये बसलाय. त्यांना गरम झालं आहे ॲक्च्युली, म्हणून त्यांना गाडीत बसवलं आणि इथे एक थोडंसं म्हटलं एक शॉर्ट स्पॅन मारून येऊ. आता आपण त्यांना पण घेऊन फिरू, नंतर त्यांना पण दाखवूया. पण हा छोटासा असा पटकन मला वॉक टूर द्यायचा होता तुम्हाला, म्हणून म्हटलं पटकन एक राऊंड मारून घेऊ. मंडळी, आम्ही परत गाडीत येऊन बसलेलो आहे. मी गाडीत येऊन बसलेलो आहे, हे दोघं ऑलरेडी बसले होते. गरम झालेलं मजबूत आम्हाला, म्हणजे इथे बऱ्यापैकी ह्युमिडिटी आहे त्यामुळे जास्त गरम होतं आहे. आणि आम्ही आता ऑलमोस्ट 8 महिन्यानंतर बाहेर पडलो. जी मागची पिकनिक होती ती ऑलमोस्ट 8 महिन्यानंतर होती आणि त्यामध्ये आम्ही कुठेही नाही गेलो. फक्त एक आमची पुण्याचं एक ट्रॅव्हल झालेलं, दॅट टू माझं ऑफिसचं काम होतं त्याच्यामुळे. बट अदरवाईज आमचं कुठेही जाणं नाही झालं. त्यामुळे हा थोडा आमच्यासाठी एक्सप्लोर विथ बेबी एक्सप्लोरेशनचा फर्स्टच एक्सपिरियन्स होता. तर आम्ही आत्ता जस्ट मी तुम्हाला जी पूर्ण टूर दिली याची ती तुम्ही मला प्लीज सांगा तुम्हाला कसं वाटलं. आम्ही आमचे थोडं एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला की कसं झालं आहे आणि काय. आता वाजलेत अराऊंड 5:30 झालेत आणि इथचा चेकआउटचा टाईम आहे. आमचं ॲक्च्युली 1 डेचं बुकिंग होतं, जे सकाळी 9:30 ते 5:30 असं होतं. बट हे थोडं माझ्या मते एक 6-6:30पर्यंत एक्सटेंड होईल आमचं. तर आता आमचं फक्त चहा बाकी आहे. चहा पिऊन आम्ही निघणार आहे. तर 1 डेमध्ये मी तुम्हाला सांगतो, सकाळचा नाश्ता होता आम्हाला, दुपारचं जेवण होतं आणि संध्याकाळचा चहा होता. अदरवाईज क्वालिटी वाईज म्हणाल तर जेवणाची क्वालिटी खूप छान होती. बट आय वुड से की जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही माझ्यासारखी चुकी करू नका, व्हेज ऑप्ट करायची. हिचं नॉनव्हेज खूप भारी भेटतं. ॲक्च्युली झालं असं की नंतर त्यांनी मला एक प्लेट, म्हणजे माहीत नाही सकाळी मी ऑमलेट ऑर्डर केलेलं म्हणून असेल, त्यांनी मला विचारलं की तुम्हाला एक प्लेटमध्ये आम्ही चिकन देऊ का, तुम्हाला आवडेल का. म्हटलं चालेल, मला आवडेल. तर याला बोलत होती की तू नॉनव्हेजच ऑप्ट कर बिकॉज इथे नॉनव्हेज चांगलं मिळणार.
पण तो मला नको, माझी इच्छा नाहीये. ॲक्च्युली झालेलं असं की बॅक टू बॅक 2-3 वेळा चिकन झालेलं खाऊन आणि मग ते एक थोडं नॉशियस झालेलं खायला. पण बरं झालं ते मी खाल्लं बिकॉज द टेस्ट वॉज रिअली गुड फॉर द नॉनव्हेज. व्हेज जेवण मी एवढं हे नाही करणार बिकॉज मी व्हेज मला असं काही प्रॉब्लेम नाही व्हेज जेवणाची. बट इवन शी इज व्हेजिटेरियन, बट तिला पण ते थोडं सेम वाटलं की व्हेज जेवण तेवढं असं अप टू द मार्क नव्हतं जेवढं आम्ही एक्सपेक्ट केलेलं, की असं थोडंसं गाव साईडला आम्ही आलो आणि थोडंसं असं गाव, तो एक ट्रेडिशनल जो टच आहे ना तो थोडासा कमी होता. जे चांगलं नव्हतं असं नाही, पण कदाचित आमचे एक्सपेक्टेशन जास्त होते असं असेल. आणि हाऊ डू यू फील अबाउट द प्रॉपर्टी? ॲक्च्युली ओव्हरऑल नेचर वाईज आणि सगळा कनेक्ट खूप छान आहे. तर तुम्हाला खूप पीसफुल एखादा म्हणजे चेंज हवा असेल, जवळ मुंबईच्या जवळ आणि खूप लांब जायचं नसेल, विथ बेबी फ्रेंडली आहे. आणि तुम्ही इथे म्हणजे जे जेवण आहे ते म्हणजे बेबीला वगैरे व्यवस्थितपणे तुम्ही देऊ शकता. आणि म्हणजे ह्याच्या वाईज काय म्हणतात ते रूमसुद्धा खूप चांगल्या मेंटेन केलेल्या आहेत त्यांनी. म्हणजे आणि व्यवस्थितपणे जे काही म्हणजे टॉयलेटरी म्हणा ते पण सगळं व्यवस्थितपणे ते लोकांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि खरंच म्हणजे आमच्या रूमचं नाव निवांत होतं आणि आम्हाला खरंच आम्ही 1-2 तासाचा नॅप घेतला आणि तो खरंच निवांत होता, खूप निवांत. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला गरम पाणी, कॉफी, जर तुम्हाला इन्स्टंट कॉफी आपली जी विथ वॉटर आणि मिल्क पावडर बरोबर बनवायची असेल तेही ठेवलेलं आहे. फक्त एक मला असं वाटलं की बिकॉज द रूम खूप असे लांब आहेत जिथे तुमचं रिसेप्शन आहे त्यापासून, तर इथे इंटरकॉमची काही सर्व्हिस नाही. तर जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्हाला ऑल द वे तिकडे जायला लागेल किंवा त्यांना ऑल द वे इकडे यायला लागेल जर काही तुम्हाला ऑर्डर करायचं असेल किंवा काही करायचं असेल. तर जेवढी मोठी प्रॉपर्टी आहे म्हणजे त्या सेन्सने इथे आम्हाला ते कसं वाटलं की थोडं इंटरकॉम असलं असतं आतमध्ये ॲटलिस्ट की रूम टू रूम सर्व्हिस असं, तर चांगलं झालं. बिकॉज असं पण नाही आहे की कॉस्टिंग खूप कमी आहे, कॉस्टिंग बऱ्यापैकी आहे, ॲट दॅट लेवल आहे. हे त्यांनी मेंटेन पण खूप चांगल्या प्रकारे केलं आहे. पण आम्हाला असं वाटलं की जर ते असलं असतं तर थोडं अजून कन्व्हिनियन्स झाला असता ॲज अ कस्टमर आमच्यासाठी. बट अदरवाईज सर्व्हिस इज गुड, हॉस्पिटॅलिटी इज ऑसम. त्यामुळे तसं आम्हाला असं काही शिकायत नाही याच्यापासून. मी तुझी तू माझा, तू माझी मी तुझा, सोडून सगळा त्रागा, जगूया निवांत क्षण साधा. हेनमुसल्या मनाला देऊया उभारा, नव्याने उभारू प्रेमाचा पसारा. मी तुझी तू माझा, तू माझी मी तुझा, प्रेमाने आला हिरमुसल्या मनाला बहारा. उमललेल्या मनाला तुझाच सहारा, जगण्याची आस देऊया जगाला. जन्मजन्मांतरीच्या नात्याचा हाच तो नजारा, हाच तो नजारा. सो नमस्कार मंडळी, आपण सिद्धार्थ यांच्याबरोबर आहे ज्यांनी आम्हाला आज अटेंड केलेलं इथे. तर मला त्यांच्याकडून एक छोटी माहिती हवी होती अबाउट दिस प्लेस, की कसं आहे, हे कसं निर्माण झालं, ह्याच्या मागची आयडिया काय आणि इथे काय बेस्ट आहे आणि इथे तुम्ही कसं पोचाल इझिली. तर सिद्धार्थ काय सांगाल तुम्ही? हॅलो, मी सिद्धार्थ. हे आहे ना एक कृषी पर्यटन केंद्र आहे. ही प्रॉपर 14 एकरची लँड आहे. ह्या 14 एकर लँडमध्ये नाही कोकण टाईपमध्ये बसवलं आहे. म्हणजे आपल्याकडे 150 आसपास आंबा आहे, 500 चिकुली झाडं आहेत, काही मेडिसिनल प्लांट्स आहेत, तुळशी आहेत. आणि हे कसं आहे की कृषी म्हणजे की ह्या ठिकाणी आम्ही कॉटेजेस टाईपमध्ये बसवलेलं आहेत. काही रूम्स बनवले आहेत की ते कॉटेज टाईपमध्ये, आणि राहायला सुंदर रूम्स आहेत आणि तुम्हाला ते आवडतील. आणि इथे महाराष्ट्रीयन ऑथेंटिक फूड बनवत आहे, म्हणजे घरगुती टाईपमध्ये जेवण बनवत आहे, तेही तुम्हाला खूप आवडेल. आणि राहण्यासारखी 1 नाईट स्टे आहे, 1 डेचा प्लॅन असतो, 1 नाईट स्टेचा प्लॅन असतो, तुम्ही येऊ शकता. फार सुंदर जागा आहे. इथे ठिकाणी बसण्यासाठी हॅमॉक्स वगैरे आहेत, झोपाला आहे, गेम्स खेळण्यासाठी प्लेग्राऊंड आहे.
त्यानंतर आणि आता मी बघितलं जी मोठी फॅमिली आलेली त्यांच्यासाठी एक मोठा रूम पण आहे त्यासाठी एक आपल्याकडे. मोठा रूम सुद्धा आहे, एकांत म्हणून रूम आहे. हा, हा. त्याच्यामध्ये अकोमोडेट 8 लोक तरी राहू शकतात. ओके. एक मोठा पेपरचा येलो कलरचा जो रूम आहे जो हा, आपण yes. मागच्या वेळी टूर मध्ये बघितला तो माझ्या मते एकांत एकांत आहे, तो मोठा आहे. त्याच्यात 8 लोक राहू शकतात, Okay. मॅक्झिमम 8-10 लोक राहू शकतात. बाकीचे कॉटेजेस असे त्या डिपेंड्स असतात, 3 लोकांसाठी, 5 लोकांसाठी, 4 लोकांसाठी असे कॉटेजेस नेमले गेलेले आहेत. ओके. आणि इथे यायचं असेल कोणाला तर इथे यायचं जर असेल. आजूबाजूचं काही तुम्ही लँडमार्क सांगू शकाल तर? इथे यायचं असेल ना, तुम्ही वसईपासून वसई विरारपासून साधारणतः 1 किलोमीटर, तुम्ही विरार स्टेशनला जरी आलात तर विरार स्टेशनपासून 1 तास लागतो. विरार स्टेशनपासून तुम्ही ओला या तुम्ही ऑटो रिक्षा करू शकता किंवा बसेसने सुद्धा ट्रॅव्हल करू शकता. बससुद्धा इथपर्यंत येते. ही शिरवली गाव आहे. शिरवली गावात तुम्ही आलात ते शिरवली गावावरून 2 किलोमीटर आपलं फार्म हाऊस आहे. आणि येण्याचा मार्ग असं काही डिफिकल्ट नाही आहे, एक नॉर्मली सोपा मार्ग आहे. हां, कारण आपण आता जसं बघितलं आपण हायवेवरून आलो तिथून ऑलमोस्ट एक 7-7.5 किलोमीटरच्या नंतर एक हलका राईट आहे वरती आहे ना, तिथून तुम्ही डायरेक्ट आलात. हां, तिथून ऑलमोस्ट 1 किंवा आय थिंक 100 स्टेशनपासून 800 समथिंग ह्याच्यावर आपल्याला मीटर्सवर आपल्याला हे भेटतं. हो. बाकी आम्हाला फूड पण खूप आवडलं, स्टे पण खूप आवडला, तुमची हॉस्पिटॅलिटी पण खूप छान आहे. त्यामुळे आम्ही ॲक्च्युली मी रिसर्च करत होतो जवळपास, कारण मी पण इकडचाच आहे राहणारा, मी नालासोपाऱ्याला राहतो. तर मला जवळपास कुठेतरी करा, आणि कारण मी मोस्टली कर्जत आणि ह्या साईडला खूप फिरलो आणि मी पर्सनली कोकणातलं आहे. तर मला असं निसर्गाच्या याच्यामधली पर्यटनं जायला खूप आवडतात, रादर दॅन गोईंग टू रिसॉर्ट आणि असे जिथे वॉटर पार्क आणि तेवढं फॅन्सी मला आवडत नाही. हे आपलं जसं निसर्गातलं असतं तसं बघायला खूप आवडतं. आणि हे ॲक्च्युली असं आहे की इथे निसर्गाचं संवर्धन पण होतं आहे, वेरॅज तुम्ही लोकांना उपजीविकेचं साधन पण बनवलं, तर दोन्ही पण आहे. तर हे खूप छान वाटलं आम्हाला बघून, आणि धन्यवाद. नक्की. आता मी ॲक्च्युली आम्ही तेच म्हणत होतो, आमटी सुद्धा करतो, काही प्लांट्सची इन्फॉर्मेशन माहिती सुद्धा दिली जाते, आणि मेडिसिनल प्लांट्स वगैरे आहेत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली जाते. ओके. एक सेशन सुद्धा ठेवले जातात, वारली पेंटिंग सेशन सुद्धा घेतले जातात. अच्छा, मग त्याचा काही पिरियड असतो की सॅटर्डे संडे? हां, मोस्टली सॅटर्डे संडे असतो. ओके. वारली पेंटिंग पण ते डायरेक्ट येऊ शकतात की काय रजिस्ट्रेशन करावं? नाही, ते डायरेक्ट येऊ शकतो. ओके. सॅटर्डे संडे. आणि बाकी बुकिंगचं असेल तर तुम्ही ह्यांच्या वेबसाईटवर जाऊ शकता, मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच वेबसाईटचे ॲड्रेस, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना फॉर बुकिंग. आणि तुम्ही फॉर अ डे करायचं आहे किंवा फॉर अ नाईट करायचं आहे किंवा मोठी फॅमिली आहे जसं आपण म्हटलं, काही करू शकता. त्यामुळे खूप चांगली जागा आहे, आम्हाला तरी मजा आली. आज आमच्याकडे ॲक्च्युली खूप कमी टाईम होता, त्यामुळे मला 1 डेच करावं लागलं, कारण मी पण फर्स्ट टाईमच असं 1 डे कुठल्या तरी पिकनिकला आलं. मी मोस्टली तरी ॲटलिस्ट एखादी जागा समजायला ॲटलिस्ट एक नाईट तरी पाहिजे, की बाबा मॉर्निंगपासून नाईटपर्यंत त्याचं कसं पूर्ण एन्व्हायरमेंट असतं ते एक्सपिरियन्स करायला भेटतं त्यासाठी. ठीक आहे, मग थँक्यू, धन्यवाद.